मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन हे दोघेही रूममध्ये असतात. त्यावेळी सायलीला राग आलेला असतो तो प्रियाचा. ती आता अर्जुनसमोर तो राग व्यक्त करते आणि म्हणते त्या प्रियाला असं वागून तरी मिळतं काय काय माहीत. कुठे त्या प्रतिमा आत्याचा आणि रविराज काकांचा स्वभाव आणि कुठे हिचा स्वभाव. तेव्हा अर्जुनला आता आठवतं आणि मग तो तिला लगेचच सांगतो, अगं माझ्या आत्ता लक्षात आलं की आज प्रतिमा आत्यांची तब्येत बिघडली होती, कारण सिनियर आमच्या सोबत असताना त्याला सुमन काकूंचा फोन आला होता. तेव्हा सायलीला आता धक्का बसतो आणि ती काळजीनेच विचारते, काय झालं होतं अचानक त्यांना चक्कर वगैरे आली का? मी फोनच करते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, आणि फोन ना जरा स्पीकरवर ठेव म्हणजे मलाही कळेल नक्की काय झालं ते. त्यावेळी सायली लगेचच आता प्रतिमाला फोन करते, पण प्रतिमा अगदी गाढ झोपलेली असते आणि रविराज तिच्या शेजारी बसलेला असतो आणि म्हणूनच तो कॉल रिसीव करतो आणि एकदम हळू आवाजात बोलू लागतो, जेणेकरून प्रतिमाला डिस्टर्ब होऊ नये यासाठी. इकडे सायलीला वाटतं की प्रतिमानेच कॉल रिसीव केला, म्हणून ती एकापाठोपाठ प्रश्न विचारू लागते. हॅलो प्रतिमा आत्या, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? तुम्हाला पुन्हा चक्कर वगैरे आली का? तुम्हाला नक्की बरं वाटतंय का? काय होतंय तुम्हाला नक्की? असं म्हणून ती काळजी व्यक्त करते. तेव्हा रविराज म्हणतो, अगं सायली थांब जरा, मी रविराज बोलतोय. अगं प्रतिमाला गाढ झोप लागलीये, मगाशी ना ती खूप घाबरली होती, आता ती ठीक आहे. तेव्हा सायली विचारते, पण अचानक झालं काय त्यांना? तेव्हा रविराज हळूच सांगतो, अगं तिला असा भास झाला की नागराज तिचा ना खून करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात आणि ती जरा घाबरतच विचारते, पण प्रतिमा त्यांना असे भास केव्हापासून व्हायला लागले? तेव्हा रविराज सांगतो, अगं बाळा तिला छोटे मोठे असे भास होतातच ना, पण यावेळी ना जरा गंभीरच दिसतंय प्रकरण. पण नाही तू काळजी करू नको, उद्या मी तिला डॉक्टरांच्या इकडे घेऊन जाणारच आहे. आणि हे बघ सायली, आता मी फोन ठेवतोय, उगीचच माझ्या आवाजाने ना तिची झोपमोड व्हायला नको. तेव्हा सायली म्हणते, हो चालेल, मी उद्या पुन्हा फोन करेल हा. रविराज हो म्हणून आता फोन ठेवतो. दुसरीकडे प्रिया आपल्या रूममध्ये असते आणि तिला आता सगळे प्रसंग आठवू लागतात की कशाप्रकारे जेवणाच्या टेबलवर मला पूर्ण आजीसुद्धा बोलल्या की मला जी भाजी आवडत नाही तरीही तुला ती खावीच लागेल. त्याचबरोबर सायलीने माझं ताट घेतलं आणि मला रूममध्येच इकडे यायला सांगितलं आणि ते सुद्धा माझ्या माणसांना त्रास द्यायचा नाही अशी तंबीसुद्धा दिली. म्हणजे आज मला ना कुणीच सपोर्ट केला नाही. मनातून काहीही झालं तरी ते विचार जातच नसतात. तेवढ्यातच अश्विन कामावरून घरी येतो. त्यावेळी प्रिया नाटकी सुरू करते, एकदम बेडवर शांतपणे बसते आणि रडण्याचं नाटक करत अश्विनकडे पाहते. तेव्हा अश्विन काळजीने विचारतो, अरे काय झालं तुला तन्वी नक्की? मग आता ती म्हणते, अश्विन अरे या घरात ना मी कशी राहू तू सांग बरं एकदाची. अरे माझी काहीही चूक नसताना सगळेजण ना मला खूप म्हणजे खूप बोलतात. अरे मी आज पूर्ण आजींना मदत करायला म्हणून तिच्या रूममध्ये तिला हात द्यायला गेले, परंतु चुकून काय माहीत कसा तो बॉक्स खाली पडला आणि एकदम थोडासा तुटला रे. अरे असा जास्त काही नाही आणि माझी चूक नसताना मी इतक्या वेळा सर्वांना सॉरी म्हणाले, पण तरीही सगळे मला खूप बोलले रे. तेव्हा अश्विन सांगतो, बरं ठीक आहे मला समजलंय, पण हे आता रोजचंच झालंय, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ मूड खराब करून घ्यायचा नाही, मी उद्याच सर्वांबरोबर बोलतो आणि हे बघ यानंतर जर कुणी काही बोलणार नाही ही फक्त माझी जबाबदारी असेल. मग आता प्रिया फक्त होला हो करते आणि साळसूतपणाचा आव आणून उगीचच अश्विन समोर ती गाऱ्हाणं मांडत असते. इकडे अर्जुन आणि सायली मात्र खूप काळजीत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली पण प्रतिमा आत्याची ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित सुरू आहे आणि त्याचे व्यवस्थित सिम्टम्ससुद्धा आपल्याला दिसत आहेत. मग आता अचानक हे असं कसं घडलं? तेव्हा सायली त्याच्यावरच ओरडते आणि विचारते, काय हो, मुळात तुम्ही रविराज काकांबरोबर घरी का गेला नाहीत? अशा वेळी कुठलीही मदत लागू शकते आणि तुम्ही मलाही नाही सांगितलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मी म्हटलं होतं सिनियरला की मी येतो तुझ्याबरोबर घरी, पण सिनियरनेच येण्यासाठी नकार दिला. मग तू माझ्यावर का चिडतीयेस? प्रतिमाच्या बाबतीत सायली खूपच हळवी असते हे अर्जुनला माहीत असतं. मग तो विचारतो, तू माझ्यावर चिडलीस? तेव्हा सायलीला तिची चूक समजते आणि ती आता सॉरी म्हणते, पण माझी काळजीपोटी चिडचिड झाली.
पण तुम्ही यातलं कुणाला काही घरी सांगू नका हां, कारण नागराज काकांबद्दल प्रतिमा आत्यांना असा भास झाला आहे हे ऐकून पूर्णाजींना खरंच खूप वाईट वाटेल हो. आणि अगोदरच त्या प्रियामुळे खरंच खूप अस्वस्थ आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझ्या मनात या घरातील प्रत्येकाबद्दल किती आपुलकी आहे आणि काळजी आहे हे त्यांना कधी कळेल. तेव्हा सायली हसतच म्हणते, अहो नक्की कळेल, कारण मी आईंची मुलगी आहे आणि पूर्णाजींची नात आहे आणि त्यांच्या मनातलं माझं स्थान मला पुन्हा मिळेलच. दुसरीकडे प्रिया शांतपणे रूममध्ये बसलेली असते. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं माझी एक फाईल पाहिली का गं तू? तेव्हा ती लगेचच म्हणते, नाही रे अश्विन, मी नाही पाहिली. मग अश्विन आपला गप्प बसतो आणि दुसऱ्या कपाटामध्ये शोधू लागतो. तेथेही त्याला काही ती फाईल सापडत नाही. त्यानंतर तो एका ड्रॉवरजवळ जातो आणि लगेच तो ड्रॉवर उघडणार असतो, पण त्याला लॉक असतं. तेव्हा ते लॉक आता तू का केलंस असं तो आता तन्वीला विचारतो आणि याची चावी कुठे आहे? तेव्हा प्रिया खूपच घाबरते आणि मनातच विचार करते, बापरे, या खणामध्ये तर मी सायलीच्या लहानपणीचा फोटो गाठोडं ठेवला आहे आणि या अश्विनने पाहिलं तर काय होईल? तो विचारतो, अगं सांग ना तन्वी, चावी कुठे आहे? ती आता म्हणते, नाही रे मला माहीत चावी कुठे आहे नक्की, आणि त्यामध्ये तुझी कुठलीही डॉक्युमेंट्सची फाईल वगैरे नाही आहे, त्यामध्ये ना फक्त माझ्या कॉलेजच्या डिझाईन्स आहेत. तेव्हा तो जरा वैतागूनच म्हणतो, हो अगं पण याला लॉक वगैरे करण्याची गरज आहे का? तेव्हा ती म्हणते, हो अरे मी शोधते ना, तू फ्रेश हो जा बरं. मग अश्विन हो म्हणतो आणि फ्रेश व्हायला जातो. इकडे सायली आणि अर्जुन दोघेही बेडवर झोपलेले असतात. अर्जुन मात्र गाढ झोपलेला असतो, पण सायलीला काही झोप येत नसते. तिला काहीही करून चैनच पडत नसते. ती पुन्हा आता उठते आणि लगेचच जो पूर्णाजींचा तुटलेला बॉक्स असतो ना, तो बॉक्सकडे पाहतच राहते आणि मग नंतर कपाटातून ग्लू वगैरे घेते आणि तो बॉक्स अगदी व्यवस्थित रिपेअर करते. आणि तो बॉक्स रिपेअर केल्यानंतर तिला खूप आनंद होतो आणि मग ती त्या टेबलवर ठेवते आणि नंतर गाढ झोपी जाते. तर दुसऱ्या दिवशी आता सायली अर्जुन हे दोघेही तयार होतात. सायली अर्जुनसाठी कॉफी रूममध्येच घेऊन येते. अर्जुनला असं एकदम शांत शांत पाहते, विचारते, काय हो, कसला विचार करताय तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही, मी तर साक्षीच्या खोट्या लोकेशनच्या रिपोर्टचा विचार करतोय, कारण हे जर खरंच कुणीतरी पोलीस डिपार्टमेंटमधल्या एका अधिकाऱ्याने तयार केले असतील तर हे प्रकरण खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. तेव्हा सायली म्हणते, मला एक गोष्ट कळत नाही आहे, साक्षी त्या आश्रमाच्या जवळ म्हणजे लोकेशन रिपोर्टनुसार SK रोडवर आली होती, पण आपल्याला तर माहीत आहे ना साक्षी आश्रमामध्ये तिथे आतमध्ये आली होती ते, मग तसं रिपोर्टमध्ये का दिसत नाही आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, याचा अर्थ जेव्हा साक्षी ही आश्रमाच्या जवळ पोहोचली असेल तेव्हा तिचा फोन बंद झाला असेल आणि म्हणूनच पुढचं लोकेशन आपल्याला दाखवत नाहीये. पण प्रश्न नेमका इथेच येतो की नेमका त्याच जागेवर जाऊन तिचा फोन हा स्विच ऑफ झालाच कसा? काहीही झालं तरी खोट्या लोकेशनचा फ्रॉड मी आता शोधून काढणारच आहे. तेव्हा सायली म्हणते, बरं काढा, परंतु आता मी खाली जाते आणि नाश्त्याची तयारी करते, तुम्ही येताय ना नाश्ता करायला? अर्जुन म्हणतो, हो मी येतोय आणि आज मी व चैतन्य दोघेही इन्स्पेक्टर सरंजामेकडे जाणार आहे, कारण विलास मर्डरच्या वेळी तेच तिथली इन्चार्ज होते. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे, त्यांनाही मी विचारून बघतो की या खोट्या लोकेशन रिपोर्टबद्दल त्यांना काही माहीत आहे का. त्यानंतर सायली आता तिथे ड्रॉवरमध्ये ठेवलेला बॉक्स घेते आणि जायला निघते. अर्जुन तिला अडवतो आणि विचारतो, हे काय आहे असं म्हणून तो बॉक्स हातात घेतो. सायली म्हणते, अहो पूर्णाजींचा बॉक्स आहे, त्यांना वाईट वाटलं होतं ना हा बॉक्स तुटल्यानंतर, मग मी माझ्या परीने तो रिपेअर करण्याचा प्रयत्न केलाय, बघूयात आता आपण त्यांना आवडतो की नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, नक्कीच आवडेल का नाही, कारण खूप सुंदर केलाय तू तो आणि पूर्णाजीसुद्धा खूप खुश होणार आहे. तेव्हा असं म्हणून तो सायलीला आता खाली जायला सांगतो. तिकडे प्रिया अजूनही तिच्या रूममध्ये असते, तिला काहीही सुचत नसतं, कारण सायलीचं जे गाठोडं आहे ना ते गाठोडं कुठेतरी दुसरीकडे लपवायला हवं, कारण ज्यावेळी सायली सापडली तेव्हा ते तिच्याकडे होतं आणि मधुभाऊंनी एवढी वर्ष ते जपून ठेवलं होतं, परंतु आता माझ्याकडे गाठोडं आहे ते असं सर्वांना जर समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मला तो जाब विचारला जाऊ शकतो आणि माझं पितळ उघडसुद्धा पडेल.
आणि आता कुणालाही कळायला नको की सायलीच ही खरी तन्वी आहे. पण नाही, आता अश्विन हॉस्पिटलला गेला ना तर मी ते गाठोडं काढते अगोदर आणि दुसरीकडे कुठेतरी लपवते, म्हणजे कुणाला काही कळणारसुद्धा नाही, असा प्रियाच्या मनात विचार येतो. इकडे घरातील सर्वजण आता नाश्ता करण्यासाठी आलेले असतात. सगळेजण आल्यानंतर सायली सर्वांना आता नाश्ता वाढते. त्यानंतर पूर्णाजी देखील तेथे येतात. सायलीने तो बॉक्स पूर्णाजींच्या खुर्चीवरच ठेवलेला असतो. तेवढ्यातच पूर्णाजी तेथे येतात आणि खुर्चीवर तो बॉक्स पाहतात. तेव्हा आता ते पाहून पूर्णाजींना खूपच आनंद होतो. त्या बॉक्सकडे पाहत राहतात, त्याच्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जातो. आता अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे पाहतात. पूर्णाजीला किती आनंद झालाय हे सुद्धा न्याहाळत असतात. त्याचवेळी पूर्णाजी म्हणतात, अरे किती छान बॉक्स जोडलाय, कुणी केलाय हा? म्हणजे अगदी पूर्वीसारखाच दिसतोय. त्यांना खूप आता आनंद झालेला असतो. त्यावेळी आता सगळेजण पूर्णाजींकडे पाहू लागतात, कारण काल जेव्हा तो बॉक्स तुटला तेव्हा पूर्णाजींच्या चेहऱ्यावरचा आनंदच मावळून गेला होता. कारण त्यांच्या नवऱ्याने त्यांना दिलेला वाढदिवशी हा बॉक्स होता आणि तो त्यांच्यासाठी खूप खास होता आणि म्हणून त्यांनी आजपर्यंत तो जपून ठेवला होता. परंतु प्रियामुळे तो बॉक्स फुटला आणि सगळ्यांचाच मूड ऑफ झाला. प्रियासुद्धा जरा आश्चर्यानेच त्या बॉक्सकडे पाहत असते. तेव्हा हे कुणी जोडलं, कुणी रिपेअर केला बॉक्स, असं पूर्णाजी विचारतात. तेव्हा आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, ही कमाल तुझ्या मोठ्या नातसूनेने केली आहे. त्यावेळी माझ्या मी परीने करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडला का नक्की हा बॉक्स रिपेअर केलेला, असं पूर्णाजींना सायली विचारते. तेव्हा पूर्णाजी कौतुकानेच म्हणतात, हो खूप छान जोडला आहेस तू तो बॉक्स. मग सायलीलासुद्धा तेवढाच आनंद होतो. त्यावेळी पूर्णाजी कौतुक करताना थांबत नाही. तेव्हा त्या म्हणतात, अर्जुन हे बघ, तुझ्या बायकोने फक्त हा बॉक्स जोडला नाही आहे तर माझ्या मनातील आठवणीसुद्धा जोडून ठेवल्या आहेत. तेव्हा अर्जुन सायलीकडे खूप कौतुकाने पाहतो. घरातील सर्वांना तेवढाच आनंद झालेला असतो. प्रियाचा मात्र जळफळाट होतं. ती म्हणते, एवढं काही कौतुक करण्यासारखं नाही आहे हां, आणि तसंही आज मी देणारच होते तो रिपेअर करायला. तेव्हा आता प्रताप लगेचच विचारतो, काय म्हणालीस तू? प्रिया त्यावर काहीच उत्तर देत नाही. अर्जुन म्हणतो, अच्छा असं आहे का? अगं पण जो बॉक्स तुला जुनाट आणि फालतू वाटत होता तो बॉक्स का, असं म्हणून तो तिची बोलतीच बंद करतो. मग आता प्रताप म्हणतो, आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची, ते म्हणजे सायलीने तो बॉक्स रिपेअर करून नाही आणला, घरी स्वतः तो बॉक्स जोडलाय. मग आता प्रियाचा जळफळाट होतो आणि ती जरा रागातच सायलीकडे पाहते. मात्र घरातील सर्वजण कौतुकाने सायलीकडे पाहतात. प्रताप सांगतो, अर्जुन अरे आता पूर्णाईंच्या भावना जशा या बॉक्सबरोबर जोडल्या गेल्या आहेत ना, तशाच भावना सायलीच्या सुद्धा यामध्ये जोडल्या गेल्या आहेत. पण तन्वीला काय कळणार आहे याबद्दल, या भावनांची किंमत. तेवढ्यातच अश्विन येतो आणि त्याला प्रियाचा ऑलरेडी पुळका आलेला असतो. तो म्हणतो, डॅड दिस इज टू मच हा. तुम्ही बघावं ना तेव्हा माझ्या बायकोला सतत आपले टोमणे मारत असतात. अहो काल ती एकटी रूममध्ये बसून रडत होती. अहो भावनांची किंमत तिला नाही तर तुम्हालाच कळलेली नाही आहे, असं म्हणून अश्विन हा स्पष्टपणे सर्वांना बोलतो. आणि त्याचं हे बोलणं आता सर्वांनाच खटकतं, पण वाद नको म्हणून प्रताप गप्प राहतो. प्रियाला मात्र आनंद होतो, कारण आता अश्विनने आपली बाजू घेतली. मग कल्पना डायरेक्ट बोलते, हे बघ अश्विन, तुला माहीत नाही आहे नक्की काल झालं काय. अरे जर का तू काल तिथे असतास ना तर तुला समजलं असतं की तन्वीनं नक्की कशी वागली आहे ती. तेव्हा अर्जुनसुद्धा म्हणतो की अरे अश्विन, तुला माहीत नाही आहे की काल नक्की काय झालं. अरे पूर्णाजींच्या त्या बॉक्सला तन्वीना फालतू म्हणाली असं त्याला काहीसं सांगायचं असतं, पण आता अश्विन एक शब्दसुद्धा ऐकून घ्यायला तयार होत नाही. तो म्हणतो, दादा बस हां, तू बस कर आता. अरे तन्वीला बोलण्याची तुम्ही सर्वजण एक संधीसुद्धा सोडत नाहीत, असं म्हणून तो अर्जुनला एक शब्दसुद्धा तोंडातून काढू देत नाही. आता अश्विनचं हे असं उद्धटपणाचं वागणं पाहून सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात, कारण प्रियानेच त्याच्या मनात काही भीही भरवलेलं असतं. मग तो डायरेक्टच प्रियाला विचारतो, चल येतेस का तू माझ्याबरोबर हॉस्पिटलला, चल आपण जाऊयात तिकडे, आणि रात्री येताना ना आपण जेवूनच परत येऊयात चल,
असं म्हणून तो प्रियाला फोर्स करतो. तेव्हा सगळेजण आता घाबरतात की या अश्विनला एवढं टोकाचा निर्णय घेण्याची काय गरज आहे. तेव्हा प्रियाच्या मनात मात्र वेगळंच असतं. ती म्हणते, अरे यार, आता मी जर याच्याबरोबर गेले तर त्या सायलीचं गाठोडं कधी लपवू. तर अश्विन म्हणतो, अगं चल ना तन्वी. आणि मग प्रिया म्हणते, अश्विन असं कसं करून चालेल रे, ही आपलीच माणसं आहेत ना. मग आता प्रिया सांगू लागते, असं काही नाही अश्विन, अरे उद्याचं काय मग, तेव्हा उद्याचं उद्या बघूयात, असं आता प्रिया म्हणते. आणि नको, मी नाही येणार, हट्टच करते. तेव्हा अश्विन म्हणतो, नाही, उठ म्हणजे उठ. आता तो प्रियाला घेऊनच जातो. त्यावेळी आता सगळेजण त्या दोघांकडे पाहतच राहतात. मग पूर्णाजी म्हणतात, बायकोवर प्रेम असणं हे चांगलंच आहे, पण असा वेड्यासारखा का वागतोय तो, मलाच कळत नाही आहे. तेव्हा आता सगळ्यांनाच अश्विन प्रियाची काळजी वाटते. त्याचवेळी तेथे चैतन्य येतो. गुड मॉर्निंग असं सर्वांना म्हणतो आणि अर्जुन चल रे असं बोलतो. तेव्हा अर्जुन लगेचच निघू लागतो. ते पाहून सायली म्हणते, अहो चैतन्य भाऊजी, बसा ना प्लीज, अहो नाश्ता करून जा. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही, अजिबात वेळ नाहीये, खूप महत्वाचं काम आहे, चल चैतन्य पटकन, असं म्हणून तो आता चैतन्याला देखील घेऊन जातो. तेव्हा सायली आणि घरातील सगळेजण अर्जुनकडे पाहतच राहतात, कारण त्याला कामाशिवाय दुसरं काहीही महत्त्वाचं नसतं. त्यानंतर आता जे इन्स्पेक्टर सरंजामे असतात त्यांच्या घरी अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही येऊन पोहोचतात. तेथे गेल्यानंतर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सरंजामे, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आम्ही टेलिकॉम कंपनीमध्ये जाऊन आलो, परंतु तेथे ना साक्षीच्या लोकेशनचे रिपोर्ट हे मागितलेच गेले नाहीत. तेव्हा ऑफिसर इन्चार्ज तुम्ही होता ना. मग आता ते म्हणतात, हो मीच होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग लोकेशन रिपोर्ट मागणारा ऑफिशियल मेल हा तुमच्याकडनंच जायला हवा होता ना, मग तो गेला का नाही, असा तो जाब विचारतो. तेव्हा सरंजामे म्हणतात, ऑफकोर्स गेला होता तो मेल, असंच म्हणून तो आता सांगू लागतो, मेलोनेट कंपनीमध्ये राजेश नावाचा माझा एक मित्र करतो आणि मग माझ्या पर्सनल ID वरून मी त्याला मेल सेंड केला होता आणि साक्षी शिखरेचे लोकेशन डिटेल्स सुद्धा मागवले होते. तेव्हा अर्जुन आश्चर्याने विचारतो, काय पर्सनल? तेव्हा चैतन्य विचारतो, एक मिनिट अर्जुन, पण तुम्ही पर्सनल ID वरून मेल का केला, असं तो सरंजामेला विचारतो. तेव्हा सरंजामे म्हणतात की कारण जेव्हा मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो तेव्हा माझं काम मी डिपार्टमेंटचं काम आहे म्हणून करत नव्हतो, पॅशन म्हणून एकदम मनापासून ते काम करत होतो आणि मला असं वाटतं की पर्सनली कामं जरा वेळेवर होतात आणि चांगली होतात, असं तो स्वतःचा मोठेपणा सांगू लागतो. त्यावेळी सेंड मेल बॉक्समध्ये तुमच्याकडे तो मेल असेलच ना पाठवलेला, असं अर्जुन विचारतो. मी बघू शकतो का? तेव्हा सरंजामे म्हणतात, या शुअर. त्यानंतर आता लगेचच अर्जुन मेल चेक करतो, त्याची खात्री करून घेतो आणि मग म्हणतो, ओके थँक्स, असं म्हणून तो त्यांचा फोन त्यांना देऊन टाकतो. त्यानंतर सरंजामे म्हणतात की हाच जर मी फोन कंपनीला केला असता तर मला 3-4 दिवस नक्कीच लागले असते, पण माझ्या मित्राने मला ते अगदी तासाभरातच पाठवले आणि तेच लोकेशन रिपोर्ट मी माझे कोर्टामध्ये सादर केले. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके थँक्यू सो मच फॉर दॅट, कारण काही मदत लागली ना तर मी तुम्हाला फोन करेन. तेव्हा सरंजामे म्हणतात, शुअर. तर अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही आता जायला निघतात. तेव्हा सरंजामे जरा रागातच त्यांच्याकडे पाहतात. इकडे सायलीची खूप धावपळ होत असते, कारण जेवण करायला उशीर झालेला असतो. मग ती आता म्हणते, पूर्णाजींच्या जेवणाची वेळ चुकायलाच नको. तर आता सायली ही भरभर भाज्या कापत असते. तेवढ्यातच अस्मिता तेथे मोबाईलमध्ये पाहत येते आणि तिला पाणी प्यायचं असतं म्हणून ती पाणी घेते. सायलीचं सुद्धा मध्ये मध्ये लक्ष तिच्याकडे असतं. काही वेळानंतर आता सायली ही अस्मिताकडे पाहत असताना तिचं बोटच त्या सुरीमुळे कापतं आणि ती मोठ्यानेच आई ग असं ओरडते. तेव्हा अस्मिता आता मागे पाहते आणि म्हणते, अगो काय झालं तुला, असं जरा काळजीनेच ती विचारते. मग सायली एका क्षणातच तिचं दुःख विसरून जाते आणि अस्मिताकडे खूप वेळ पाहत राहते. त्याचवेळी तेथे आता विमल ताई पळत येते आणि विचारते, काय झालं सायली ताई, हो तुमचं बोट कापले पहा ना. त्यावेळी आता
अस्मिता म्हणते, अगं बघत काय बसली विमल, त्यावर हळद टाक ना, जरा हळद लाव. तेव्हा विमल म्हणते, हो हो लावते हां. असं म्हणून विमल ही लगेचच हळद घेते, सायलीच्या बोटावर ज्या ठिकाणी कापलंय ना तेथे ठेवते. मात्र सायलीची नजर ही फक्त अस्मितावर असते, कारण अस्मितामध्ये झालेला बदल हळूहळू तिला जाणवत असतो. तेव्हा सायली मुद्दाम म्हणून विचारते, अस्मिताताई अहो तुम्ही एवढ्या घाईत इकडे आलात पुढे, तुम्हाला काही हवं होतं का? तेव्हा अस्मिता म्हणते, हो मला ना जरा कॉफी हवी होती. त्यावेळी सायली म्हणते, अहो कॉफी तर तुम्ही आत्ताच घेतलीत ना. मग अस्मिता म्हणते, हो राहू दे ना मग. तर आता सायलीला थोडासा मनातून आनंद झालेला असतो. अस्मिता जरा आता सायलीबरोबर चांगली वागत असते. दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही आता त्या सरंजामीच्या घरातून बाहेर येतात. चैतन्य विचारतो, हा काय ड्रामा आहे ना अर्जुन, कळतच नाही. कारण आपण जेव्हा त्या कंपनीमध्ये गेलो तेव्हा साक्षीचे रिपोर्ट आमच्याकडे कोणी मागितले नाही, म्हणून आम्ही दिलेच नाहीत असं आपल्याला समजतंय. आणि सरंजामीला विचारलं तेव्हा तर तो म्हणतोय की मी पर्सनल लेवलला मागितले होते, मला मिळाले सुद्धा, आणि आपण कोर्टामध्ये जे लोकेशन रिपोर्ट सबमिट केले ते खोटे होते. तेव्हा अर्जुन विचारतो, पण ते खोटे लोकेशन रिपोर्ट आले कुठून चैतन्य, आणि नक्की कुणी तयार केले असतील? मला तर हे कळतच नाहीये सरंजामीचं. हे सगळं ना खूप गुंतागुंतीचं आहे, कारण ऑफिशियल कामासाठी कोण असं पर्सनल ID वरून मेल पाठवतं सांग बरं चैतन्य, आणि ते सुद्धा अगदी मर्डर केसमध्ये. मला कळतच नाहीये सरंजामीने असं का केलं असेल. तेव्हा चैतन्याच्या मनात सुद्धा तोच प्रश्न असतो. दुसरीकडे सायली आता हसत असते, सारखीच अस्मिताकडे पाहते. तेव्हा विमल विचारते, सायली ताई इथे तुमचं बोट कापले आणि तुम्ही हसताय, अहो किती लागलंय तुम्हाला? तेव्हा सायली म्हणते, अहो विमल ताई तुम्ही एक गोष्ट बघितली का? अहो माझं बोट कापल्या क्षणी अस्मिताताई पुढे आल्या आणि त्यांनी तुम्हाला मला माझ्या बोटाला हळद लावायला सांगितली. तेव्हा विमल विचार करते आणि म्हणते, खरं आहे अहो, आता अस्मिताताईंनी तुमची काळजी घेणं म्हणजे जगातलं आठवंच आश्चर्य म्हणायचं. तेव्हा सायली म्हणते, विमलताई असं म्हणून दोघीही अस्मिताबद्दल बोलू लागतात. अहो त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम हे असणारच, फक्त या निमित्ताने का होईना ते आपल्या समोर आले आणि त्याचाच विचार करून सायली खूप म्हणजे खूप खुश होते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पूर्णाजी रूममध्ये असतात तेव्हा सायली विचारते, पूर्णाजी तुम्ही मला बोलवलं तेव्हा? पूर्णाजी म्हणतात, हो, कारण माझा अतिशय महत्त्वाचा असलेला बॉक्स तू मला जोडून दिलास आणि त्याचाच हा मोबदला. पूर्णाजी या अगदी सोन्याचे कानातलेच तिला गिफ्ट म्हणून देतात. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही मोबदला म्हणून दिले, पण मी आशीर्वाद म्हणून घेते. ही प्रेमाची भेट ना कायमच माझ्यासोबत राहील. दुसरीकडे अर्जुन आणि सायली दोघेही सरंजामीकडे जातात. त्यानंतर अर्जुन आता सरंजामीची कॉलरच पकडतो आणि उठ असं त्याला म्हणतो, साक्षीचे खोटे लोकेशन रिपोर्ट तूच बनवले होते बरोबर ना? सरंजामी म्हणतो, तुझी हिंमतच कशी झाली एका माजी पोलीस ऑफिसरच्या घरी जाऊन त्याची कॉलर पकडण्याची, हे तुला महागात पडेल. तुझ्याकडे काय पुरावा आहे की माझी आणि महिपतची ओळख आहे? तेव्हा साक्षी कन्स्ट्रक्शनच्या नवीन प्रोजेक्टच्या उद्घाटनाचं आमंत्रण तुला आहेच कसं, असं आता अर्जुन त्याला जाब विचारतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.